केवायसी करण्याचा म्हणजे शासनाने आदेश दिले. त्यामुळे या केवायसीमुळे अनेक जे बोगस लाभार्थी आहे आपण मागे काही गोष्टींची लाभ घेतल्याचं पाहिलं होतं. तर या केवायसीमुळे अनेक बोगस लाभार्थी उठण्याची शक्यता आहे. मी तर मागेच सांगितलं होतं, आपण कुठची एखादी सरकारी योजना देतो का, संजय गांधी निराधार योजना, वृद्धांना काय देतो आपण, यांना काय देतो, त्याच्यामध्ये काहीतरी नियम असतात किंवा एवढंच पाहिजे, घरामध्ये एवढी कोणी कमावता असलं कामा नाही, हे अशा काही ज्या गोष्टी ज्या आहेत आपण सरकार टाकतं की त्या गरिबांसाठी असलेल्या त्या योजना आहे. तसंच ही सुद्धा योजना जी आहे लाडकी बहीण, ही ज्या गरीब महिला आहेत ज्यांना फारच तुटपुंज उत्पादनं किंवा काही नाहीच, त्यांच्यासाठी आहे. त्यांच्या घरी काही गाड्या असतील किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असेल, त्यांच्यासाठी हे नाही आहे ना योजना. म्हणून मी तर अगोदरच सांगितलं की गरिबांचे ह्या योजना ज्या आहेत या जर आपल्याला चालवायच्या असतील तर इतरांनी जे त्याच्याच पात्र ठरत नाहीत त्यांनी माघार घ्यायला पाहिजे. सर, माझ्या हाती रिकामी काहीतरी काम द्या, त्याच्यामुळे त्यांनी काल भर सभेमध्ये अशी मागणी केली. कोणाकडे मागणी? भर सभेमध्ये अशी मागणी केली आहे, माझ्या हातात काहीतरी काम द्या. कारण की ज्यावेळेस वाल्मी कराडांना अटक झाली त्यावेळेस त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. कोणाला? वाल्मी कराडला जेव्हा अटक झाली तेव्हा मुंडेंना राजीनामा द्यावा लागला. त्याच्यामुळे त्यांनी काल भर सभेमध्ये असं सांगितलं, माझ्या हाती काहीतरी काम द्या रिकाम्या. ते मला काही कल्पना, मी ऐकलं नाही ते, परंतु तर त्यांनी तसं म्हटलंच असेल तर ते पक्ष जो आहे तो विचार करेल. आणि तोपर्यंत आपलं मी मात्र एवढंच सांगेन की एक काम जरूर आहे आपल्याकडे, बाकीचं ते काही अजितदादा बघतील, पण स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी आपल्यासाठी जे काम सोडून गेलेले आहेत, ओबीसीचं आरक्षण करणे, ते काम मात्र जे आहे आणि त्याच्यामध्ये आपण सहभागी झालं तर बरं आहे, त्यांचं पण स्वप्न पूर्ण होईल, कारण तुम्ही त्यांचेच वारसदार आहात. तर हे काम आहे माझ्याकडे हे, आणि बाकी जे आहे ते अजितदादा वगैरे काय ते बघतील काय. पाकिस्तान मॅच झाली, पाकिस्तानच्या एका क्रिकेटरनं जेव्हा हाफ सेंचुरी मारली तेव्हा AK-47 रायफल घेऊन असा इशारा केला. कोणी? पाकिस्तानच्या एका क्रिकेटरने जेव्हा पहिली इनिंग झाली तेव्हा त्याने असा इशारा केला की 47 रायफल जशी पकडता असा इशारा केला. तेव्हा वादंग निर्माण झालाय. संजय राऊत यांनी पण त्याच्यावर हे केलंय भाष्य की हे भारताला डिवचण्याचा प्रयत्न होता. आणि सोशल मीडिया विविध माध्यमांमध्ये पण अशी प्रतिक्रिया वाटते की आपल्या बहिणीचं खूप उचलं गेलं, आपण तरी त्यांच्यासोबत मॅच खेळू. आणि आता असं आहे ना की पाकिस्तानबरोबर मॅच खेळावी की नाही त्याच्यामध्ये दोन मत आहेत. काही म्हणतात की बाबा खेळूच नाही, काही म्हणतात की हा खेळ आहे त्याच्यामध्ये जे आहे त्यांना आपण धोबी पछाड देऊन टाकावी. आता हे मी जरा थोडंसं उशिरा ती मॅच पाहिली, कारण ज्यावेळेला असं कळलं की म्हणजे स्वाभाविक आहे, प्रत्येकाला असं वाटतं की आपला भारत जिंकला पाहिजे. थोडीशी मी ते काय म्हणतात ते काय मी पाहिलं नाही, पण असं करणं जे आहे त्याच्यामुळे आणखीन वादविवादाला जे आहे आमंत्रणच दिलं जाणार आहे. तर या बाबतीमध्ये जे प्रेक्षक असतील त्यांनी सुद्धा नीट वागायची आवश्यकता आहे. प्रेक्षकांमध्ये उत्साह असतो, भारताचे सुद्धा प्रेक्षक तिथे खूप होते, ते सुद्धा खूप उत्साहामध्ये जे आहेत वेगवेगळे हावभाव करताना मी ते पाहिलेलं. हे स्वाभाविक आहे, कारण बाकी कुठे नाही पण या दोन देशांमध्ये जर मॅच काय असेल तर जे आहे ही भावना आज नाही कित्येक वर्षापासून ज्या लोकांमध्ये अशा प्रकारचे जे आहे ईर्ष्या जे आहे निर्माण होत असते. पण एक हा दुसरा त्याला भाग आहे की बा यांच्याबरोबर खेळूच नाही, हा दुसरा एक भाग आहे. आता त्यामध्ये काय प्रत्येकाचे मतांतर आहेत. हे तोट्यात चालले. महामंडळे बंद करण्याचा सल्ल्याकडे राज्य सरकार शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे राज्यातील 110 पैकी 43% महामंडळे तोट्यात आहे, तर 9% महामंडळींना नफा ना तोटा अशा स्थितीत असल्याचं वास्तव आहे. विशेष म्हणजे तोट्यातील मंडळांना 50,000 कोटीहून अधिक तोटा झाल्यानं ही मंडळे सरकारसाठी पांढरा हाती ठरली. हे बघा, काही महामंडळं नीट काम न केल्यामुळे कदाचित तोट्यात आली असतील, पण अनेक महामंडळ अशी आहेत, उदाहरणार्थ ST महामंडळ वगैरे असेल, हे ST सार्वजनिक ट्रान्सपोर्ट आहे, सार्वजनिक वाहतूक सरकार आहे.
जगामध्ये ती कुठेही फायद्यात नाही. कारण खाजगी लोक जे आहेत, जिथे जास्त प्रवासी मिळतात तिथे जातात. पण एस टीला जिथे 2 प्रवासी असतील किंवा 2 मुलं शाळेत शिकत असतील तिथे सुद्धा जावं लागतं. कारण ती लोकांची सेवा आहे. मुंबईची BEST सुद्धा तोट्यात आहे. पूर्वी जे आहे BEST बरोबर इलेक्ट्रिक कंपनी होती, त्याच्यामुळे तिथला फायदा जो आहे तो या ट्रान्सपोर्टला दिला जायचा. परंतु आता त्या 2 कंपन्या वेगळ्या केल्यामुळे ती सुद्धा तोट्यात आहे. त्यामुळे ती लोकसेवा आहे. इलेक्ट्रिकच्या बाबतीत तुम्ही म्हणाल तर MSCBच्या बाबतीमध्ये आता आम्ही आमच्या शेतकऱ्याला स्वस्त द्यायचं नाही का? द्यावं लागेल. जरी तुमचा जो आहे युनिटचा उत्पादनाचा जर 5 रुपये असेल तर आमच्या शेतकऱ्याला परवडणारच नाही. शेती होणारच नाही. आणि तिथं झाली पाहिजे, त्याशिवाय तर काहीच होणार नाही. त्यामुळे ते तोट्यात जाणं ही काही मोठी गोष्ट आहे असं मला काही वाटत नाही. ही काही मंडळ जी आहेत ही लोकांच्या सेवेसाठीच निर्माण झालेले असतात आणि त्याच्यामध्ये तोटा नफा याचा काही विचार करायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. हां, आता काही मंडळांनी जर गैरकारभार केला असेल, त्याच्यामुळे काय झालं असेल तर जरूर त्याचा तुम्ही तो विचार करू शकता. सर आता